शहराचा विकास साधताना सत्ताधारी पक्षाच्या कारभारावर नियंत्रण ठेवून जनतेच्या प्रश्नांना सभागृहात वाचा फोडण्याची जबाबदारी विरोधी पक्षाची असते. मात्र खोपोली नगरपालिकेत विरोधी पक्षात असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून अपेक्षित आक्रमक भूमिका घेतली जात नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे. स्वीकृत नगरसेवक सुनील पाटील, गटनेते मंगेश दळवी यांच्यासह पक्षाच्या नगरसेवकांच्या भूमिकेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्र असले तरी खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. नगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाचे 14, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 7, भाजपचे 4, शेकापचे 4, अपक्ष 1 आणि शरद पवार गटाचा 1 नगरसेवक निवडून आला आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजपने एकत्रितपणे सत्ता स्थापन केली असून भाजपला उपनगराध्यक्षपद देण्यात आले आहे. विरोधी बाकावर बसलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकृत नगरसेवक म्हणून सुनील पाटील यांची निवड केली, तर मंगेश दळवी यांच्याकडे गटनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर लक्ष ठेवून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली जाईल अशी अपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांना होती. मात्र नगरपालिका सर्वसाधारण सभा आणि शहरातील विविध प्रश्नांवर विरोधकांकडून अपेक्षित आवाज उठवला जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरावस्था, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, नगर सुविधा, विकास कामे आणि प्रशासनाच्या कारभारासंदर्भात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे. एकीकडे राज्यात महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सत्तेत आहेत. मात्र खोपोली नगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिंदे गटाकडून आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याची भावना भाजपाकडून व्यक्त होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सत्तेत असूनही योग्य सन्मान आणि विश्वासात घेतले जात नसल्यास बाहेर पडण्याचा इशारा भाजपकडून देण्यात आल्याचे बोलले जाते. त्यामुळे खोपोली नगरपालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी विरोधकांची भूमिका बजावणार की सत्ताधाऱ्यांशी समन्वय साधणार याकडे आता खोपोलीकरांचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर सभागृहात ठाम भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे आगामी सर्वसाधारण सभांमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारून जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणार का याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.